नमस्कार सर्वांना, अनुष्का किचन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। चला तर आपण आज मस्त असं शाही पनीर बनवलेलं आहे, तर रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी गॅसवरती एक कढई ठेवून आता आपण खडे मसाले घेतलेले आहेत ते भाजून घ्यायचे आहेत ते पाहूया। तर इथे मी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 1 चमचा धने, 1 चमचा शहाजिरे आणि 5 ते 6 काळी मिरी, 1 हिरवी वेलची, 1 काळी वेलची आणि 4 लवंगा घेतलेल्या आहेत, 1 चमचा कसुरी मेथी आणि 4 तमालपत्र घेतलेले आहेत। तर आता आपण हे थोडंसं गरम करून घ्यायचं आहे। तर गरम झाल्यानंतर यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे। अगदी हॉटेलसारखी ही शाही पनीर रेसिपी आहे। व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर आता मोठ्या साईजचे 4 कांदे घेतलेले आहेत आणि मीडियम साईजचे 2 टोमॅटो घेतलेले आहेत। तर आता आपल्याला हे त्या खडे मसाल्यांमध्येच हे कांदा टाकून घ्यायचा आहे आणि टोमॅटो पण कांदा परतल्यानंतर टाकायचा आहे। तर आता आपण अगोदर कांदा परतून घेऊयात छान असा। तर कांदा 2-3 मिनिट मी परतून घेतला। आता आपण यामध्ये काजूचे तुकडे घालायचे आहेत। तर मी इथे 10-12 काजू टाकलेले आहेत। तर काजू ही छान असे परतून घ्यायचे आहेत यामध्ये। आता आपण यामध्ये घालायचे टोमॅटो। काजू पण छान मिनिटभर परतून घेतले। आता आपण टोमॅटो टाकलं। तर टोमॅटो ही छान असं परतून घ्यायचं आहे या तेलामध्ये। या खडे मसाल्यांचा सगळा फ्लेवर या कांदा टोमॅटो मध्ये पसरून याचा सुगंध छान येतो। तर आता इथे मी पाणी घातलेलं आहे अर्धा ते पाऊण ग्लास। आता आपल्याला हे खडे मसाले आणि कांदा टोमॅटो हे शिजवून घ्यायचं आहे। अगदी 2 ते 3 मिनिट आपण हे झाकण ठेवून शिजवून घेऊया। तर आता आपण याच्यावरती झाकण ठेवूयात आणि हे 2 ते 3 मिनिट शिजवून झालेला आहे। तर तुम्ही बघू शकता एकदम मऊसूत झालेला आहे मसाला। तर आता आपल्याला काय करायचे, यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून हे व्यवस्थित हलवून घेतलं। आता मी थंड झाल्यानंतर यामध्ये जे आपण खडे मसाले घातले होते ते खडे मसाले काढून टाकायचे आहेत। भरपूर असा याच्यामध्ये फ्लेवर उतरलेला आहे आणि आपल्याला जास्त स्ट्रॉंग फ्लेवर नको आहे, त्यामुळे आपण खडे मसाले आहेत ते काढून घ्यायचे आहेत। तर मी लवंगा, परत मिरे, हिरवी वेलची, काळी वेलची, जे मोठे आपले खडे मसाले आहेत ते काढून घेतले सगळे। आता हे थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आणि आपल्याला याची ग्रेव्ही बनवायची आहे। तर असे मी खडे मसाले काढून घेतले। आता आपण हे मिक्सरमध्ये ग्रेव्ही करून घेऊयात। तर अशा प्रकारे मी सगळी ग्रेव्ही करून घेतली। आता यामध्ये आपण एकदम हॉटेल स्टाईल आपली शाही पनीर दिसण्यासाठी आपण यामध्ये फूड कलर टाकलेला आहे। तर अगदी अर्धा चमचा टाकलेला आहे मी फूड कलर आणि त्यावरती थोडंसं दूध टाकलं 2 चमचे आणि अशा प्रकारे मी हे मिक्स करून घेतलं या ग्रेव्हीमध्ये। आता भाजीला फोडणी देऊयात। आता मी गॅसवर एक कढई ठेवली, त्यामध्ये मोठ्या साईजचे 2 चमचे तेल घातलं। तेल छान कडकडीत तापवून घ्यायचं आणि त्यामध्ये आता आपण जिरं घालायचे आहेत। जिरं छान तडतडून घ्यायचे आणि त्यानंतर आपण अगोदर तिखट मसाले घालायचे आहेत। तर इथे मी धना पावडर घेतली 2 चमचे, हळद अर्धा चमचा, शाही पनीर मसाला 2 चमचे आणि लाल मिरची पावडर 2 चमचे। तर आपण तेल तापल्यानंतर जिरे मोहरी तडतडून घेतली आणि लगेच आपण हे मसाले तेलामध्येच टाकायचे आहेत। त्यानंतर मी इथे 1.5 चमचा आलं लसूण पेस्ट घातली। आता ही व्यवस्थित मिक्स करून आपण लगेच यामध्ये हे वाटून घेतलेली ग्रेव्ही टाकायची आहे। ग्रेव्ही छान अशी 1-2 मिनिट परतून घ्यायची। अगदी 2च मिनिट परतून घ्यायचे आहे, कारण आपण
अगोदर सगळे मसाले बराच वेळ परतून घेतलेले आहेत। तर आता इथे मी 2 ते 3 चमचे दुधावरची साय घेतलेली आहे, ती टाकायची म्हणजे भाजीला छान असं टेक्स्चर येतं। तर आता ही मिक्स करून घेतली। तर साय मिक्स करून घेतली। आता इथे चवीपुरतं मीठ घालायचे आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण मसाले परतून घेतले, कांदा टोमॅटो खडे मसाले, त्यामध्ये पण आपण मीठ घातलेलं आहे, याची काळजी घ्यायची। म्हणजे नंतर आपण ज्यावेळेस मीठ टाकणार त्यावेळेस थोडंच टाकायचं आहे। आता इथे मी चवीपुरती 1 चमचा साखर घातली, साखरेनेही छान अशी टेस्ट येते याला। तर आपले सगळे साहित्य टाकून झालेलं आहे। अजून एक आहे ते पुढे मी सांगते। इथे मी ज्या बाउलमध्ये मसाला काढून ठेवला होता त्या बाउलमध्ये अगदी अर्धा ग्लास पाणी टाकून व्यवस्थित असं मिक्स करून यामध्ये टाकलेलं आहे। आपल्याला पाणी खूप जास्त घालायचं नाहीये, एकदम दाटसरच ठेवायची आहे ही भाजी, अगदी हॉटेलसारखी। तर आता आपण यामध्ये पनीरचे क्यूब घालूया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। इथे मी पनीर असंच टाकलेलं आहे, तुम्ही इथे तळून घेतलं तरी चालेल। तर अशा प्रकारे मी 2 ते 3 मिनिट वाफ काढून घेतली। आता आपल्याला एक राहिलेला जिन्नस टाकायचा आहे, म्हणजे की इथे मी छोटी वाटी घेतली, त्यामध्ये 2 ते 3 चमचे दूध घेतलं आणि आता या दुधामध्ये आपल्याला हा मॅगी मसाला 1 पाउच घेतलेला आहे तो मिक्स करून भाजीमध्ये टाकायचा आहे। खूप छान अशी टेस्ट येते याने, तुम्ही या पद्धतीने नक्की करून पहा। तर आता आपण हे दूध टाकल्यानंतर आपण भाजीला व्यवस्थित हलवून घेऊयात। खूप छान असा सुगंध पसरलेला आहे। तर अशा प्रकारे आपलं शाही पनीर रेडी झालेलं आहे, अगदी हॉटेलसारखं। तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा, खूप छान अशी रेसिपी आहे। चला तर मग आता आपण यामध्ये वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि थोडंसं पनीर किसून घालायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं हे शाही पनीर रेडी झालेलं आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, श्री स्वामी समर्थ।